तर मित्रांनो बघा, सोलापूरमध्ये पहिल्यांदाच शिवमहापुरांची कथा आहे बघा. तर मी सगळं तिकडे जातोय कथा ऐकायला. तर कथेच्या पत्त्यावर सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आणि सोनाली बघा आवरून निघालो. तर कुठे सांगतो तुम्हाला, चला मग. तर इकडे बघा, मामी, आई आणि सोनाली बघा. तर असं आमचे 4 जण ग्रुप आहे. तर मी जातोय बघा शिवमहापुरांची कथा ऐकायला. तर आमच्या ग्रुपमध्ये बघा अजून 2 मेंबर ॲड झाले बघा. तर आहे समर्थ आणि त्याची आत्या बघा. तर आम्हाला जायचं भारत माता नगरला. तर इथे आलो बघा आता आम्ही. तर कथाचे आयोजक आहेत गोसावी परिवार आणि महाराजांचं नाव आहे श्री नितीशचंद्रजी महाराज. वृंदावनहून आलेत बघा ते. तर कथाचं पत्ता आहे बघा, होटगी रोड, मजरेवाडी, भारत माता नगर, दत्त मंदिराच्या अंगणामध्ये बघा. 5 एप्रिल ते 11 एप्रिल दुपारी 4 ते संध्याकाळी 7चं टायमिंग आहे बघा. तर मी बसलोय बघा. मी काकावर जास्त जेंट्स नव्हते आणि इकडे बघा महाराजांची एंट्री झाली बघा. तर हे गोसावी परिवारांचं बघा, ते कळसवर ठेवून पूजा करत होते पहिला. त्यानंतर बघा महाराजांनी आरतीला सुरुवात केली बघा. तर महाराजांचा आवाज खूप भारी वाटला बघा कथा ऐकायला. तर तुम्ही स्वतःच ऐका पुढे आता. श्री शिव महापुराण की कथा को श्रवण करता है वह साक्षात भगवान शंकर का ही रूप बन जाता है। ऐसी है श्री शिव महापुराण की कथा। कहते हैं सदा पाप रताये चाहिए सखा। तिकडे बघा नंतर गर्दी इतकी वाढली बघा, सगळ्या बायकांसाठी जागा कमी पडत होतं. मग मी जेंट्स सगळं इकडे खुर्चीवर आलो बघा बसण्यासाठी. तर बायकांना जागा झाली. मग इकडे आप्पा माने पण आलीत बघा. त्यांना कथाला यायला थोडा उशीरच झाला. तर बघा कथाला ऐकण्याच्या लोकांसाठी बघा प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती भेट म्हणून आणलीत बघा देण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो बघा किती सुंदर मूर्ती आहे इथं रात्रीची. तर आरती झाली बघा. त्यानंतर नंतर घरी आलो बघा. तर प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती किती सुंदर आहे बघा. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.